नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कन्स्ट्रोल ॲप या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे UDCPRमधील स्पेशल बिल्डिंग, कमेन्समेंट ऑफ वर्क आणि प्लिंथ कंप्लीशन सर्टिफिकेट. महाराष्ट्र शासनाने 2020 पासून एकत्रित विकास नियंत्रण नियमावली मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली, ज्याला आपण युनिफाईड बायलॉज म्हणतो. आता या UDCPRमधील जे महत्त्वाचे विषय आहेत त्याचे मी 6 भागामध्ये विभागणी केली असून त्यातला जो पहिला भाग आहे त्यामध्ये स्पेशल बिल्डिंग, कमेन्समेंट ऑफ वर्क आणि प्लिंथ कंप्लीशन सर्टिफिकेट याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. तर सुरुवात करूया स्पेशल बिल्डिंगपासून. आता फायर फायटिंगशी रिलेटेड ज्या काही इमारती असतील त्या स्पेशल बिल्डिंग या कॅटेगरीमध्ये घातलेल्या आहेत आणि या मोस्टली हाईटशी रिलेटेड आहेत. त्यामुळे इथं असं म्हटलेलं आहे की एनी मल्टी स्टोरेड बिल्डिंग मोर दॅन 24 मीटर हाईट अशा सर्व इमारती या स्पेशल बिल्डिंग या कॅटेगरीमध्ये येतात. आता या ठिकाणी जो हाईटचा उल्लेख केलेला आहे तो UDCPRमध्ये 2 ठिकाणी होतो. म्हणजे ज्या ठिकाणी फायर फायटिंगचे जे नॉर्म्स लागू होतात त्या ठिकाणी ही जी हाईट आहे ती ग्राउंड लेवलपासून मेजर करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण बिल्डिंगचं मार्जिनल स्पेस ठरवतो तर त्या ठिकाणी ते देखील हाईटच्या रिलेशनमध्ये असते. जिथं H/5 हा फॅक्टर लागतो तर तिथं स्टिल्ट फ्लोअरच्या 6 मीटर उंचीपासूनची हाईट त्या ठिकाणी मोजायची आहे. आता या स्पेशल बिल्डिंग ठरवताना त्यामध्ये 3 टाईप्स करण्यात आलेले आहेत. तर पहिली म्हणजे सर्व इमारती ज्या 24 मीटरपेक्षा उंच असतील अशा स्पेशल बिल्डिंगच्या अंडर येतील. आणि दुसरा जो टाईप आहे त्यामध्ये काही स्पेसिफिक युजेस त्या ठिकाणी दिलेले आहेत, ज्यामध्ये एज्युकेशनल बिल्डिंग आहे, असेंब्ली बिल्डिंग, मर्केंटाईन म्हणजे कमर्शियल बिल्डिंग, इन्स्टिट्यूशनल, स्टोरेज आणि हझर्डस म्हणजे त्या ठिकाणी स्फोटके किंवा केमिकल असतील अशा इमारती. तर या इमारतीची उंची जरी 24 मीटरपेक्षा कमी भरत असेल तरी देखील त्या ठिकाणी त्याचा बिल्टअप एरिया ॲट एनी फ्लोअर जर 500 चौरस मीटरपेक्षा अधिक असेल तर या इमारतीसुद्धा स्पेशल बिल्डिंग या कॅटेगरी खाली येतील. आणि तिसरा जो टाईप आहे तो म्हणजे मिक्स यूज, म्हणजे यातले कोणतेही 2 युजेस एकत्रितरित्या जरी 500 चौरस मीटर बिल्टअप एरिया ॲट एनी फ्लोअर होत असतील तर त्याही इमारती या स्पेशल बिल्डिंगच्या अंडर येतील. आणि त्यानंतर आणखी एक ॲडिशन याच्यामध्ये झालं आहे ती म्हणजे रेसिडेन्शियल अपार्टमेंट. आणि या ठिकाणी 750 चौरस मीटरपेक्षा अधिक बिल्टअप एरिया ॲट एनी फ्लोअर असेल तर त्या इमारतीसुद्धा स्पेशल बिल्डिंग या कॅटेगरीखाली येतील. आता या सर्व इमारतीला NBC कोड म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोडनुसार फायर फायटिंगचे नॉर्म्स त्या ठिकाणी लागू होतात. म्हणजे त्या ठिकाणी ज्या लिफ्ट आहेत त्या 8 पॅसेंजरच्या पाहिजेत, त्याला ॲटो डोअर पाहिजे, नंतर त्याचा जो स्पीड आहे तो 1 मीटर पर सेकंद असावा आणि त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला एक एमर्जन्सी स्विच त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागेल आणि त्या ठिकाणी एक ॲडिशनल फायर एस्केप म्हणून स्टेअरकेस त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि शिवाय या इमारतीच्या सभोवतील जे साईड मार्जिन आहे ते मिनिमम 6 मीटर पाहिजे, कारण त्या ठिकाणी फायर फायटिंगचे जे व्हेकल्स आहेत त्याच्या मुवमेंटसाठी ते मार्जिन सोडावं लागेल. त्याचं एंट्रन्स गेटसुद्धा 6 मीटर विड्थचं पाहिजे आणि ते गेट जर कवर होत असेल तर त्याचा जो सॉफिट आहे तो 4.5 मीटर पाहिजे. आणि अशा इमारती बिल्डिंग परवाना घेतेवेळी CFOची NOC घ्यायला लागेल, म्हणजे चीफ फायर ऑफिसरचा ना हरकत दाखला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आता दुसरा विषय आहे
कमन्समेंट ऑफ वर्क. आता कमन्समेंट म्हणजे बांधकाम परवाना घेतल्यानंतर बांधकामाला सुरुवात झालेली इंटिमेशन लँड ओनरने प्लॅनिंग अथॉरिटीला 1 वर्षाच्या कालावधीमध्ये द्यावी लागते. आता या ठिकाणी सुरुवातीला असं म्हटलेलं आहे की एनी बिल्डिंग परमिशन शॅल व्हॅलिड अप टू 4 इयर. म्हणजे कोणताही बांधकाम परवाना हा 4 वर्षासाठी ग्राह्य धरला जाईल, परंतु 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कमन्समेंट झालेली इंटिमेशन त्या ठिकाणी द्यावी लागेल. आता कमन्समेंटच्या डेफिनेशनमध्ये कंप्लीशन ऑफ प्लिंथ म्हटलेलं आहे. तर कंप्लीशन ऑफ प्लिंथ म्हणजे काय, तर आपली जर रेग्युलर बिल्डिंग असेल तर त्याची नॉर्मल प्लिंथ, त्या ठिकाणी जर बेसमेंट असेल तर फर्स्ट बेसमेंटचा पहिला स्लॅब, आणि त्या ठिकाणी जर स्टिल्ट फ्लोअर असेल तर स्टिल्ट पार्किंगचा पहिला स्लॅब, आणि हे पूर्ण झालेलं इंटिमेशन त्या ठिकाणी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये द्यायचं असेल. आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपली प्लिंथ पूर्ण झाली नाही, कारण काय होतं बरेचदा की प्रोजेक्ट मोठा असतो किंवा त्या ठिकाणी काही टेनेंट असतात, त्याच्या सेटलमेंटसाठी वेळ लागतो, किंवा काय वेळेला लीगल प्रॉब्लेम्समुळे ते काम हेल्डअप होते. मग अशा वेळेला त्याला 3 मुदतवाढी देण्यात आलेली आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी 1 याप्रमाणे. आणि जर व्हॅलिड परमिशनमध्ये जर मुदतवाढ घेतली नाही तर मग त्याला दंड देखील आहे. म्हणजे पहिल्या मुदतवाढीला आपण जे बिल्डिंग सँक्शनच्या वेळेला जे स्क्रुटिनी फी भरतो तर त्याच्या 1/3 इतका दंड, आणि दुसऱ्या मुदतवाढीला स्क्रुटिनी फीच्या 2/3 इतका दंड, आणि शेवटची जी मुदतवाढ आहे त्याला स्क्रुटिनी फी इतका दंड त्या ठिकाणी भरावा लागतो. आणि 3 मुदतवाढीनंतर सुद्धा जर कामाला सुरुवात झाली नाही तर मग फ्रेश परवानगी घ्यायची आहे. आणि एकदा का मुदतवाढ घेतली की मग ती परवानगी काम संपेपर्यंत व्हॅलिड राहील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता इथं थोडीशी डिस्क्रिपन्सी आहे, कारण पहिल्या वाक्यामध्ये काय म्हटलंय की द वर्क शॅल कमन्स, द परमिशन इज व्हॅलिड फॉर शॅल बी व्हॅलिड फॉर 3 इयर्स. आणि शेवटच्या वाक्यामध्ये काय म्हटलंय, इफ द वर्क इज कमन्स्ड विदिन द पिरियड ऑफ व्हॅलिड परमिशन अँड सच परमिशन शॅल रिमेन व्हॅलिड टिल द वर्क इज कम्प्लिटेड. म्हणजे एकदा मुदतीमध्ये जर आपण मुदतवाढ घेतली तर ती बांधकाम परवानगी काम संपेपर्यंत व्हॅलिड राहील का, हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. आता शेवटचा विषय आहे प्लिंथ कंप्लीशन सर्टिफिकेट. आता प्लॅनिंग अथॉरिटी या ठिकाणी कोणतंही प्लिंथ कंप्लीशनचं सर्टिफिकेट या ठिकाणी आता इश्यू करत नाही आहे. तर त्या ठिकाणी ही जबाबदारी आता संपूर्णपणे आर्किटेक्टवर टाकलेली आहे. तर आर्किटेक्टनी प्लिंथ व्हेरीफाय करायची आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे, आणि लँड ओनरने ते सर्टिफिकेट जोडून अपेंडिक्स जे नुसार त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे, आणि त्या ॲप्लिकेशनची पोचपावती म्हणजेच प्लिंथ कंप्लीशन सर्टिफिकेट हे समजण्यात येईल. आणि गव्हर्नमेंटने अथॉरिटीला यामधली 10% प्लिंथ रँडममध्ये चेक करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतो. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, आणि कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि UDCPRच्या दुसऱ्या भागामध्ये आपण ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस आणि पोडियम याविषयीची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.